हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पण एकदम जबरदस्त होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा, स्किप न करता, कारण की साध्या सोप्या शब्दामध्ये मी स्ट्रॅटेजीज बनवतो आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला डोक्याला ताणही होणार नाही आहे आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी चार्ट कुठलं घेतलं ते सांगतो आहे. बँक निफ्टीचं चार्ट घेतलेलं इंडेक्स 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती. या टाईम फ्रेमवरती तुम्ही 15 मिनटाला पण ठेवून बघू शकताय इंट्राडेसाठी जर करत असाल तर. आणि मी इथं 5 मिनटात ठेवलेलं आहे. सर्वात आधी चार्ट इथं खाली आहे, पण मी इथं वरती तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे की ह्या स्ट्रॅटजीचा वापर तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे म्हणून. तर इथं जर आपण बघितलं, जर आपण सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंड बघायचा आहे. जर समजा मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड असेल तर त्यावेळेस आपल्याला फक्त सी म्हणजे कॉलचाच विचार करायचा आहे. त्या ठिकाणी मार्केट इथून खाली, इथं खाली पण पडतं आहे, 1 मिनिट, इथून ते इथपर्यंत बी पडतं आहे. पण इथं आपल्याला काय करायचं आहे, आता बघा, मार्केट वरून इथं खाली येऊन पडतं आहे, इथून बी खाली पडतं आहे. पण आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचं नाही आहे, पी बाय करण्याचं प्लॅनिंग करायचं नाही आहे. कारण की मार्केट अप साईड असल्यामुळं काय झालं, आपण फक्त कॉलचाच विचार करणार. मार्केट वर चाललं आहे तर इथून एक कॉल एंट्री करू शकतो. ह्याला जर ब्रेक केलं तर इथून एक कॉलचा एंट्री. आणि मार्केट जर समजा डाऊन साईडला जात असेल, म्हणजे डाऊन ट्रेंड असेल, हे ब्रेक केल्यावर इथं पुट बाय, हे ब्रेक केल्यावर इथं पुट बाय, हे ब्रेक केल्यानंतर इथं पुट बाय. आता सविस्तर डिटेलमध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेणार आहे. तर इथं नेमकं मी आता तुम्हाला सांगतो आहे की मार्केट जर समजा साईडला जात आहे, एक रिट्रेसमेंट पुलबॅक घेणारच, बरोबर का. मग हे जे पॉईंट आहे हे लो असणार आणि वरचं हाय, बरोबर. आता मी इथे लिहितो आहे, हे लो आणि हे वरचं हाय पॉईंट, बरोबर. त्यानंतरनं मार्केट इथून पुन्हा वरच्या साईडला गेलं. मग इथं काय झालं, डबल एल म्हणजे काय, क्षमा करा, HL म्हणायचं याला, म्हणजे हायर लो. कारण की पहिलं लो इथं आहे, त्यानंतरचं दुसरं लो या ठिकाणी बनलं आहे, बरोबर. त्यानंतरनं मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे, तिथून पुन्हा खाली आलं आहे. आता ह्या लेवलला ह्याला काय म्हणायचं, पहिल्यांदा इथं एक पॉईंट जर आपण बघितलं या ठिकाणी, हे फक्त हाय पॉईंट होतं, हे लो सुरुवातीचं. त्यानंतर या हायपासून ते इथे एक नवीन हाय बनवलं आहे. म्हणजे काय, पहिल्या हायपेक्षा वरचं हाय आहे, म्हणजे हायर हाय. हायच्या वरती हाय, त्याला हायर हाय असं म्हणतात. पुन्हा इथं खालच्या साईडला आलं इथपर्यंत, तर ह्याला काय म्हणतात, हे पहिलेचं आपण हायर लो कशाला म्हणलेलं आहे, कारण की इथं पहिलं लो आहे, त्याच्यावरती जर लो आलं तर त्याला हायर लो म्हणतात. आणि त्याच्यावरती पुन्हा एक लो आलं त्याला हायर लोच म्हणायचं, HL म्हणायचं याला पण. या ठिकाणी मी इथं पण लिहितो आहे HL, बरोबर. आता याच्यानंतर ना पुन्हा ह्याच्यावरती गेलं, इथं एक हायर हाय बनवलं आणि पुन्हा खाली आलं, इथं हायर लो. आता सगळं काढतो थोडक्यात, स्पष्टीकरण थोडंसं क्लिअर ह्याच्यामध्ये बघूया आपण. हे पहिलं पॉईंट लोचं, त्यानंतर वरती गेलं, हे पहिलं हाय, त्यानंतर नाही दुसरं लो, कारण की पहिलं लो इथं आहे, हे दुसरं लो. पण ते कुठलं लो असणार, हायर लो, कारण की ह्याच्यापेक्षा वरती गेलेलं आहे. मग हे पहिलं हाय, मग ह्याच्यावरती गेलं तर हे पॉईंट हायर हाय, आणि हे जे लो आलं आहे हे हायर लो. हे हायर हाय आणि हे हायर लो, बरोबर. हे हायर लो, पुन्हा इथं एक हायर लो वरच्या साईडला, पुन्हा इथं हायर हाय, बरोबर. हे अशा प्रकारचं आपण बघू शकतो आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एंट्री कधी करायचं आहे, बरोबर का. आता दाखवतो आहे कॉलमध्ये एंट्री कधी करायचं आणि पुटमध्ये कधी करायचं. जर समजा मार्केट इथून वरती चाललं आहे, मार्केट वरती गेलं आहे, पुन्हा खाली आलं. आता इथे एक लाईन ड्रॉ करायचं, ह्या हाय पॉईंटला लाईन ड्रॉ करायचं. ह्याला ज्यावेळेस ब्रेक करून वरती जाईल, बरोबर, तर इथं आपलं असणार आहे कॉलमध्ये एंट्री. आणि एक्झॅक्ट त्या लाईनच्या खाली आपण थोडंसं सपोर्टच्या लेवलच्या थोडंसं खाली त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस लावणार आहे, बरोबर. आणि वरती टार्गेट कुठपर्यंत जाईल, की इथपर्यंत जाईल. त्यानंतर पुन्हा थोडं खाली येईल, मग पुन्हा हे हाय ब्रेक केल्यानंतर इथून जर आपल्याला एंट्री घ्यायचं आहे, मग याच्यावर ब्रेक केल्यानंतर इथं आपण एंट्री करू शकतो आहे. पुन्हा त्याचं जे हे असणार सपोर्ट लेवलचं खाली आपण SL लावणार. तर इथं आपण अशा प्रकारे कॉल साईडमध्ये एंट्री करू शकतो आहे.
आता हे झालं कॉल साईडचं एंट्री. आता आपण बघूया हे मार्केट आहे हाय, एक मिनिट, हाय लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. आता इथून जर खाली आला एक मार्केट, हे हायर लोचं हे ब्रेक केलं इथून आणि ह्याच्या खाली जर मार्केट आलं तर समजून घ्यायचं की इथं हायर लो ब्रेक केल्याबरोबर एक रिट्रेसमेंट, त्यानंतर खाली जाताना इथून आपण पुढचे प्लॅनिंग करायचं आहे, म्हणजे PE बाय करण्याचे प्लॅनिंग करायचे आहेत. जसं की मगाशी म्हणलं मी, कॉल साईडला म्हणजे अप ट्रेंड असेल तर कॉल साईडचं ट्रेडचं प्लॅन करायचं आहे आणि पुट साईडला असेल तर आपण इथं म्हणजे डाऊन ट्रेंड असेल तर पुढचंच प्लॅनिंग करायचं आहे. आता इथं सर्व याच्यामध्ये काय झालं, इथून हायर हाय इथपर्यंत गेलेलंच आहे. मग एखाद्या, आता थोडंसं सगळं काढतो आहे, आता इथून हे पहिलं लो, मग दुसरा लो, मग हे तिसरा लो, मग हे चौथं हायर लो. चौथं हायर लोला जर मार्केट ब्रेक करून खाली गेलं तर इथं आपलं पुटमध्ये एंट्री किंवा एखादं रिट्रेसमेंट आणि त्याच्या खाली जाताना आपण एंट्री करू शकतो आहे. तर मित्रांनो, एवढ्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं, आता मार्केट बघितलं इथून हायपर्यंत गेलेलं आहे, त्यानंतर एखादं हायर लोला ब्रेक केलं, मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. ट्रेंड रिव्हर्स कशावरनं कळतं आहे, एखादं हायर लोचा पॉईंट जर ब्रेक करून खाली गेला आणि त्याच्यानंतर एक पुल बॅक नंतरनं पुन्हा मार्केट खाली जात असेल तर ओळखून घ्यायचं ट्रेंड रिव्हर्स झालेलं आहे. आता ट्रेंड रिव्हर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडचे प्लॅनिंग कसं करायचं आहे. मार्केट खाली आलं, पुन्हा एक वरती रिट्रेसमेंट, हे पहिलं हाय आणि हे लो, बरोबर. हे खाली येऊन मार्केट वर जेव्हा जात आहे, वरून ज्यावेळेस खाली येतं आहे, इथं एक स्विंग बनवत आहे. आता पहिलं हाय इथं असणार वरती, आता हे त्याच्यानं खालचं हाय कुठं, तर ह्या साईडला इथं असणार. मग याला आपण हाय म्हणणार का, तर नाही आहे. हाय पहिल्यांदा इथं बनलेलं आहे, हे दुसरं जे हाय बनवलं आहे त्याच्या खाली बनवलं आहे, म्हणून ह्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी लोअर हाय. म्हणजे लोअर हाय म्हणजे लोला गेलेला आहे, पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय जे आहे त्याच्या खाली आहे, लोअर हाय, बरोबर. आता मार्केट इथं खालीपर्यंत आलं आहे, पुन्हा एक वरती गेला, पुन्हा खाली गेला, आता दुसरं लोअर हाय या ठिकाणी बनवलं, बरोबर. आणि हे काय झालं इकडचं, आता जर हे आपण पॉईंट जर बघितलं, हे पहिलं लो होतं, आता हे दुसरं लो आलेलं आहे, त्यानंतर मार्केटवरती गेलं. दुसऱ्या लोला आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, बरोबर काय, लोअर लो. लोअर लो म्हणजे खालच्या साईडला लो बनवला आहे, पुन्हा मार्केटवरती गेलं आणि पुन्हा खाली आलं, खाली इथपर्यंत आलेलं आहे. मग हे पुन्हा एक लोअर लो आणि इथून मार्केट जर वरती गेलं, इथून खाली येत असेल तर या ठिकाणी पुन्हा लोअर हाय, बरोबर. नीट लक्षात घ्या, जास्त कन्फ्यूज करू नका. पुन्हा एकदा ओव्हरऑल सांगणार आहे. हे मार्केट इथून सुरुवात, पहिलं लो, दुसरं हाय, त्यानंतर पुल बॅक, हे दुसरं लो बनवलं त्याला म्हणतात हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. त्यानंतर एक ब्रेक करून खाली आलं, या लोच्या ब्रेकला ब्रेक करून खाली गेलं तर इथं ट्रेंड रिव्हर्स. आणि याच्यामध्ये आता वरून मार्केट ज्यावेळेस येतं आहे, हे हाय, त्यानंतर एक लो, मग ये लोअर हाय, पुन्हा ये लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय आणि लोअर लो. इथून याला पुटमध्ये एंट्री, इथून पुटमध्ये एंट्री आणि इथून पुटमध्ये एंट्री. तर हे झालं पूर्ण बेसिक. आता आपण बघूया चार्टवरती. तर आता आपण इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती चार्टवरती आलेला आहे. आपण थोडं चार्ट मोठं करूया, आपल्याला समजेल. आता इथं मी काय करतोय, लाईन ड्रॉ करतोय. हे पहिलं मार्केटचं हाय पॉईंट, लाईन ड्रॉ झालं. हे लो पॉईंट, त्यानंतर पुन्हा हे दुसरं हाय, पुन्हा हे दुसरं लो, बरोबर का. आणि इथं एक पॉईंट, त्यानंतर इथे एक पॉईंट. आता मार्केट बघा, इथं स्पष्ट समजून घ्या आता व्यवस्थितपणे. मार्केट इथून पडायला चालू झालं म्हणजे हे पहिलं हाय आणि लो कुठं बनवलं, या ठिकाणी लो बनवलं आहे, बरोबर. पहिलं हाय पॉईंट आणि दुसरं लो पॉईंट.
त्यानंतर मार्केट पुन्हा वरती इथपर्यंत आलेलं आहे. मग इथे एक हाय बनवला आहे. आता पहिला हाय कुठं आहे, तर निश्चितच पहिला हाय इथं. त्यानंतरचा हाय कुठं बनवलं आहे, इथं. तर लोवर हाय आणि इथं पहिलं लो बनवलं आहे. त्यानंतरनं दुसरं लो इथं बनवलं आहे. मग याला काय म्हणतात, हायवरती जाऊन एक लो बनवलं आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, हायर लो. तर आता आपण एंट्री कधी करणार, ज्या वेळेस एखादं मार्केट खाली आलं आणि ट्रेंड रिव्हर्स केल्यानंतर एक हाय बनवलं आहे. आपण एंट्री कधी करणार, ज्या वेळेस या हायर लोला ब्रेक करेल एखादं कॅन्डल आणि वरती क्लोज करेल, त्या ठिकाणी आपण इथं कॉलमध्ये एंट्री आणि त्याच्याच खाली आपण लावणार SL. वरती टार्गेट कुठपर्यंत घ्यायचं आहे, वर एखादं रेजिस्टन्स असेल तर तिथं जाऊन आपण काय करू शकतो आहे, टार्गेट घेऊ शकतो आहे. SL सांगितलं आहे मी. आता खुल्यानं सांगायचं म्हटलं तर काय, हे हाय पॉईंट ह्याला ब्रेक केल्यानंतर इथं आपली एंट्री, ह्याच्याच खाली इथं SL. पहिलं टार्गेट हे जे पॉईंट दिसतं आहे, तर हे रेजिस्टन्स म्हणून काम करणार. हे पहिलं टार्गेट इथं आपण एकतर एक्झिट करू शकतो स्कॅल्पिंग करून, किंवा आपण इथं जे SL लावलेलं आहे त्याला इथं आणून प्लेस करू शकतो आहे. बरोबर, इथं आणून SL प्लेस करू शकतो आहे. म्हणजे काय, SL ट्रेलिंग म्हणतात त्याला. बरोबर. आता थोडंसं वरती जाऊया अजून. पुन्हा एक कॉलमध्ये कधी एंट्री करू शकतो आहे, ज्या वेळेस हे जे हाय बनवलं आहे, पहिलं हाय ह्याचं इथं रेजिस्टन्स घेतलं आहे. बरोबर, पहिलं टार्गेट इथं. मग ह्याच्या पण वरती ज्या वेळेस मार्केट निघून जाईल, तर इथं आपली एंट्री असणार, ह्याच्याच खाली इथं SL असणार आणि वरती टार्गेट या रेजिस्टन्सपर्यंत. बरोबर, हे छोटं मोठं पॉईंट. आता जर तुम्हाला वाटलं इथं थोडक्यात आपण बघितलं, काही जणांना हे छोटं वाटेल पॉईंट, इथून जर आपण बघितलं, इथे एक एंट्री केलं, हे बघा इथून इथपर्यंत जवळपास 23 पॉईंट हे 4 रोचे आहेत. म्हणजे प्रीमियम 10 रुपये. जर तुम्ही ॲट द मनी बाईंग केलं तर प्रीमियम 10 रुपये असं समजून चालू आहे. 10पेक्षा थोडं जास्त होतं आहे, तर आपण 10 रुपये समजून चालू आहे प्रीमियम. तर हे स्कॅल्पिंगसाठी आपल्याला एकदम योग्य आहे. बरोबर का. तर याचं स्कॅल्पिंग करू शकतो. अन्यथा आपण जर SL ट्रेलिंग केला, दुसरा एंट्री ह्याच्यानंतर इथं, कारण की हे हाय पॉईंट आहे, याला एक रेजिस्टन्स घेतलेलं आहे मार्केट. ह्याच्यावरती जर गेलं मार्केट, या रेजिस्टन्सच्या वरती गेलं, तर इथं कॉलमध्ये एंट्री, पुन्हा इथे एक SL टार्गेट, पुन्हा वरती कुठलं एक रेजिस्टन्स आहे का ते तर बघायचं. अन्यथा या ठिकाणी आपण जर स्ट्रेट बघितलं, आपण इथं 25,500चा एक RF नंबर आहे, राऊंड फिगर नंबर. पूर्ण राऊंड फिगर असतो. निफ्टीमध्ये 250 पॉईंटचा आणि बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंटचा. तर इथं 25,500, 25,750, 26,000 अशा प्रकारचे एक 250 पॉईंटचा निफ्टीचा आणि बँक निफ्टी 500-500 पॉईंटचा असतो. तर राऊंड फिगर नंबरवरती पण मार्केट नक्कीच सस्टेन करतं आहे. इथं आपण एक एक्झाम्पल म्हणून बघू शकतो आहे. इथं मार्केट सस्टेन केलं आहे. त्यानंतर एक कॅन्डल इथंच क्लोज करून इथं दुसरं कॅन्डल बनवलं आहे. त्यानंतरनं इथं मार्केट थांबलेलं आहे. बरोबर का. मग हे राऊंड फिगर नंबरवरती पण अशा प्रकारे मार्केट थांबतं आहे. तर हे झालं कॉल साईडच्या एंट्री. आता आपण बघूया पुट साईडच्या. नीट लक्ष जर दिलं तुम्ही तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी समजून येईल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते. आता आपण एक पूर्ण छोटं हे करूया, याला आणि वरून बघूया आता. बरोबर का. आता पुट साईडची एंट्री कधी बघायचं. आता मार्केट इथून वरती गेलं आहे. बरोबर. थोडक्यात जर बघितलं, मार्केट वर गेलं, लोपासून हाय, हे दुसरं लो, हे दुसरं हायर हाय, त्यानंतर परत तिसरं लो, पहिलं लो इथं, दुसरं लो इथं, तिसरं लो इथं, हे हायर लो बनवलं आहे. त्यानंतरनं मार्केट या हाय पॉईंटपासून समजा जर काढलो मी, मार्केट बघितलं शेवटचं हाय आहे, त्याच्यानंतर हाय जे बनवलं आहे त्याच्या खाली बनवलं आहे, म्हणजे लोअर हाय. आता आपल्याला एंट्री कधी करायचं आहे, हे लो, हे दुसरं हायर लो तिसरं आहे, ह्याचं जेव्हा ब्रेक करेल तर आपण ओळखून घ्यायचं आहे तर ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. हायर लोचं जर मार्केटनं कॅन्डल ब्रेक केलं खालीच्या साईडला तर इथे आपली एंट्री असणार पुट साईडला, ह्याच्याच वरती इथं SL असणार आहे. बरोबर का. आणि याला एंट्रीमध्ये कसं हे करू शकतो आपण, थोडक्यात आपण इथं काय करणार,
हे लोचं एंट्री ड्रॉ केलं, दुसरं लो त्या हायर लो आहे, तिसरं हायर लो या ठिकाणी बनलेलं आहे, बरोबर का. अशा प्रकारे मार्केट ट्रेंड चेंज झाल्यानंतर न या हायर लोच्या हायर लो ज्या पण हायर लोचं मार्केट ज्या पण हायर लोचं सपोर्ट ब्रेक करेल अशा प्रकारे, बरोबर का, अशा प्रकारे, तर इथं आपली एंट्री, बरोबर का, पुट साईडला, आणि इथं वरतीच त्या सपोर्टच्या वरती आपलं SL आणि मार्केट खाली जाईल. खाली टार्गेट जे तुमचं पहिलं सपोर्ट असणार ते तुमचं पहिलं टार्गेट बघू शकता. मार्केट इथं सस्टेन केलं आहे, तिथंच तुमचं मार्केट बऱ्याच वेळेस इथं मार्केट सस्टेन केलं आहे, बरोबर का. आता याला मी काढतो. इथं पुटमध्ये एंट्रीवरती SL सांगितलं आहे, टार्गेट पण सांगितलं आहे पहिल्या सपोर्टपर्यंत. पुन्हा मार्केट काय केलं या ठिकाणी, ह्या सपोर्टला ब्रेक केल्यानंतर ना, आता बऱ्याच जणांना वाटेल की इथंच ब्रेक केला आहे, मी पुटमध्ये एंट्री करू का, इथंच ब्रेक केला आहे, पुटमध्ये एंट्री करायचं का, बरोबर का. तर मी त्यांना काय सांगतो आहे, ज्या वेळेस पण तुम्ही एखादं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर ना कॉल किंवा पुटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री बनवायचं प्लॅन करताय त्यावेळेस तुम्हाला चेंज इन OI पण बघायचं आहे, चेंज इन OI डाटा पण बघायचा आहे, बरोबर का. कारण की त्यामध्ये समजेल तुम्हाला कुठल्या साईडला डाटा जास्त आहे, कॉल साईडला की पुट साईडला. मग ते बघितल्यानंतर तुम्हाला समजेल एंट्री करायचं की नाही. त्यासोबत तुम्ही व्हॅल्यूम पण बघू शकताय, बरोबर का. या गोष्टीचं तुम्हाला म्हणजे भान ठेवायचं आहे, व्हॅल्यूम किंवा चेंज इन OI डाटा, किंवा खरंच मार्केटचा ट्रेंड अप साईडला जाता आता खरंच ट्रेंड चेंज झालं आहे का. आपण RSIच्या पण माध्यमातून बघू शकतो, RSI पण लावून, त्यासाठी पण आपल्याला चॅनलवरती एक स्ट्रॅटेजी आहे, RSI लावून पण आपण ट्रेंड चेंज कसं झालं आहे ते पण आपण तिथून बघू शकतो आहे. तर आता हे इथं आपण जर बघितलं, हे वरचं लाईन मी इथं खाली आणून ठेवतो, बरोबर. आता इथं आणून ठेवायचं कारण सांगतो, हे पण काय करतो आहे, ह्याला पण इथं खाली घेतो आहे. मार्केट ज्या ठिकाणी असं जास्त वेळ सस्टेन केलं आहे, जर समजा इथं मार्केट असं सस्टेन केलं आहे, आता थोड्या वेळासाठी ह्या लाईनला मी काय करतो आहे, आता हे मी तुम्हाला दाखवतो आहे थोड्याच वेळात. आता हे जे लाईन आहे त्याला मी वरती सरकवतो आहे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की मार्केट बाबा एकाच ठिकाणी बॉक्स वगैरे बनवलं आहे, ते चांगलंच असं दरवास बॉक्स याला म्हणतात, दरवास बॉक्स ट्रेडिंग म्हणतात त्याला. जर सपोर्ट रेजिस्टन्समध्ये जर समजा मार्केट असं बऱ्याच वेळेस सस्टेन केलेलं आहे, अशा बॉक्समध्ये जर खाली ब्रेक केलं आणि मार्केट जर डाऊन ट्रेंडच असेल, बरोबर का, आणि तशात जर खाली ब्रेक केलं असेल तर आपण निश्चित या बॉक्सच्या खाली आपण इथं पुटमध्ये एंट्री करू शकतो, वरती इथं SL लावायचं आपल्याला. आणि तसं जर बघितलं आपण या लाईनला इथंच ठेवलं आपण, याचं जर सपोर्ट ब्रेक केलं मग आपण असं जर एक गेस केला वरून, जसं आपण म्हणलं की लोअर लो, या लोअर लोचा कॅन्डल मार्केटनं जर ब्रेक केला तर इथं आपण पुटमध्ये एंट्री, इथं वरती SL आणि खाली टार्गेट जे आपलं सपोर्ट असणार किंवा समोर एखादं सायकोलॉजिकल नंबर जे की राऊंड फिगर नंबर मगाशी सांगितलेलं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो आहे, निश्चितच या ठिकाणी आपण पुटमध्ये एंट्री करून एक चांगला सेटअप बनवू शकतो आहे. आता हे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. ओव्हरऑल एक छोटंसं एक हे करतो आहे. कॉल साईडमध्ये बघूया आपण. हे पॉईंट हाय लो, हाय ब्रेक केलं एंट्री, पुन्हा लो, याचं हाय ब्रेक केल्यानंतर पुट कॉलमध्ये एंट्री, पुन्हा एक लो, याचं पण हाय ब्रेक केलं कॉलमध्ये एंट्री, हाय ब्रेक केलं कॉलमध्ये एंट्री, हाय ब्रेक केलं कॉलमध्ये एंट्री. आणि ज्या ठिकाणी एक हायर लो बनवलं तिथून पुन्हा हाय, आणि त्याला जर ब्रेक केलं या हायर लोला, आता हे लो हायर लो आणि चौथा हायर लोचं जर कॅन्डलला मार्केटनं ब्रेक केलं तर इथं आपलं पुटमध्ये एंट्री, ट्रेंड रिव्हर्स झालेलं आहे, पुटमध्ये एंट्री, पुन्हा एक हाय, त्यावेळेस लोअर हाय. मग हे जे पॉईंट असणार हे लोअर लो असणार. लोअर लोला ब्रेक केलं पुटमध्ये एंट्री, पुन्हा एक रिट्रेसमेंट, पुन्हा लोअर लोला ब्रेक केलं, इथं पुटमध्ये एंट्री, बरोबर का. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कॉल आणि पुट साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. जर समजलेलं नसेल तर गडबड घाई करू नका. पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण नक्कीच करा.
अशाच प्रकारचे नवनवीन आणि साध्या सोप्या शब्दात व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.